टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मधुरा जाधव प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा मधुरा. हॅलो. हा मी गार्नियरचं प्रॉडक्ट वापरून बघितलं, तर त्याचा मला स्काल्पला खूप इरिटेशन झालं. तर त्याच्यासाठी मला कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत? कारण दरवेळेला मी मेहंदी वापरते त्यावेळी इरिटेशन होत नाही, पण असे इतर प्रॉडक्ट्स केमिकल वापरले तर त्रास होतो. मधुरा, मी मगाशी पण सांगितलं त्याप्रमाणे काही काही जणांना कुठच्या इन्ग्रेडियंटची ॲलर्जी असणं शक्यता असते. पण म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की कलर तुम्ही प्रोफेशनलकडे जाणं चांगलं. कारण आम्ही काय करतो, कधी कधी टेस्टिंग करतो. म्हणजे तुम्हाला जर ॲलर्जी, तुम्हाला असं एकदा वाटलं की ॲलर्जी आहे, तर आम्ही कानाच्या पाठी कलर लावून 48 आवर्स ठेवतो. त्याच्यामुळे आम्हाला कळतं की ह्या कलरनी ॲलर्जी होते की नाही असे. आणि शिवाय अमोनिया फ्री पण कलर्स असतात की ज्याच्यात अमोनिया नसल्यामुळे ते थोडेसे माइल्ड असतात. तर जर कलर करायचाच असेल तर तुम्ही टेस्ट करून मग दुसरा कलर लावू शकता. मॅडम, हेअर कलरचे आपण बघितलं की वेगवेगळे टेक्निक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण सलॉनमध्ये गेलं तर साधारण प्राइस रेंज काय असते? म्हणजे रूट टचअप आणि ग्लोबल आणि हायलाइट्स असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्याप्रमाणे स्टार्टिंग फ्रॉम 600 to 10,000. अच्छा. म्हणजे तुम्ही पूर्ण कलर चेंज केला, हायलाइट्स केले तर जास्त. केसाची किती लेंथ आहे, म्हणजे शॉर्ट पासून इतके काही काही जणांचे एवढे लांब केस असतात, मग त्याच्याप्रमाणे जास्त कलर लागतो, जास्त वेळ लागतो. हायलाइट्स केले तर, ग्लोबल केलं तर ते कॉम्बिनेशन्स प्रमाणे चार्जेस असतात. मॅडम, कितीही रिटर्न केलं तरी कलर एकदा उतरायला लागल्यावर साधारण आता कळतंय की आता कलर समज थोडा कमी आहे आणि पुन्हा एकदा टचअप करायची गरज आहे, हे कसं ओळखायचं? म्हणजे त्याचं किती ड्युरेशन आहे का, किंवा त्याच्याबद्दल तुमची टेक्निक काय सांगतात? ऍक्च्युली कलर, आपले केस जे आहेत ना ते महिन्याला अर्धा इंच वाढतात. त्यामुळे ज्यांचे केस पुढे ग्रे असतात आणि त्यांना लगेच दिसतात पांढरी केस, तर त्यांना महिन्याभरात किंवा कधी कधी 15 दिवसात, कधी कधी 10 दिवसात, डिपेंडिंग ऑन तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्हाला किती तुम्ही ह्याची म्हणजे तुम्हाला किती कॉन्शियस आहात की ग्रे केस दिसू नये वगैरे, त्याप्रमाणे तुम्हाला करायला लागतं कलर. पण शक्यतो वन्स इन अ मंथ किंवा 4 to 6 वीक्स आम्ही म्हणतो ते टचअप करणं चांगलं. आणि जो फेड होतो कलर, तो सुद्धा तुम्ही किती वेळा वॉश करता, किती तुम्हाला उन्हात जाता, किती स्विमिंग करता, किंवा कसं केस तुम्ही कुठच्या शॅम्पूनी धुता, त्याप्रमाणे कलर फेड होतो. मग ते 1 महिन्यातनं, 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं परत त्याच्यावर कलर लावणं हे आम्ही ठरवतो केस बघून. मॅडम, खरं तर कॉलेज गोईंग सगळे क्राऊड असेल तिकडे क्रेज सुरू झालेली असते, पण असं काही आहे का की अमुक वयातच, म्हणजे आकर्षण खूप असतं, 9वी 10वी पासून खरं तर आकर्षण असतं आणि 11वी म्हणजे कॉलेज वगैरे असं असतं, काय तुमच्या दृष्टीने राईट एज आहे की कलर अप्लाय करू शकता? असं काय असतं? असं काही नाही. म्हणजे तुम्ही माझ्याकडे काही काही क्लायंट्स छोट्या छोट्या मुलींना पण कलर करतात, असं काही नसतं खरं म्हणजे. कारण एकदा केस आपल्या म्हणजे ह्याच्यातनं स्कॅल्पमधनं बाहेर आले की इट इज डेड केराटिन, तर तुम्ही त्याला काही पण करू शकता. कारण त्याचा आणि तुमच्या केसाच्या वाढीचा काहीच संबंध नसतो. त्यामुळे तुम्ही कलर करू शकता, पण कलर केल्यानंतर त्याची काळजी घेणं हे महत्वाचं असतं. मग त्याच्यासाठी छोट्या मुलींनी त्याच्यात लक्ष घालायचं, तर त्यांच्या प्रायोरिटीज दुसऱ्या ठेवल्या पाहिजेत की त्यांनी अभ्यास चांगला करावा किंवा चांगलं शिक्षण घ्यावं, आणि ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नये, म्हणून लहान मुलींनी करू नये. मॅडम, खरं तर टॉपिक खूप मोठा आहे डिस्कस करण्यासाठी. आपल्याकडे शेवटची काही सेकंद आहेत, काय टिप्स द्याल तुम्ही आजच्या या कार्यक्रमानंतर? कलर बद्दल ज्या गैरसमजुती आहेत त्या काढून तुम्ही व्यवस्थित सल्ला घेऊन जर कलर केला तर त्याचे फायदे आपल्याला आहेत. कारण कलरमुळे आपण खूप गोष्टी लपवू शकतो, म्हणजे आपलं वय, नंतर फॅशन, आपली पर्सनॅलिटी चेंज होते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर व्यवस्थित सल्ला घेऊन, चांगले कलर्स वापरून, चांगल्या लोकांकडनं करून घेऊन तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. टॉक टाइममध्ये आज आपण चर्चा केली ती हेअर कलर करताना या विषयावर. आपण गेस्टचे आभार मानत. मॅडम, खूप खूप धन्यवाद, आणि मॅडमनी दिलेल्या टिप्स तुम्ही नक्कीच अंमलात आणाल असं मानते. आता सोमवारी टॉक टाइममध्ये आपण भेटणार आहोत एका नव्या विषयासह, आणि जाता जाता आपला टॉक टाइममधला तुम्ही आपला जो टॉक टाइम आहे या सगळ्या टिप्स आहेत त्या तुम्ही आमची वेबसाईट www.ibnlokmat.tv वरही बघू शकता. पहा फक्त IBN लोकमत.